नमस्कार मित्रांनो, पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आपण आता IMP MCQ पाहणार आहोत. कनिष्कच्या कारकिर्दीत राजकीय हालचालींचे केंद्र मगधहून कुठे वळवले? तर मगधहून पुरुषपुरा पेशावर येथे वळवण्यात आले. खालीलपैकी कोणती संस्कृत भाषा वापरली जात असेल? तर गुप्तांच्या काळात संस्कृत भाषा वापरली जात असत. कोणार्कचे सूर्यमंदिर कोणी बांधले? तर नरसिंह देव द्वितीय यांनी कोणार्कचे सूर्यमंदिर बांधलेले आहे. खालीलपैकी कोणत्या शिल्पात नेहमीच हिरव्या धुक्याचा माध्यम म्हणून वापर केला जातो? तर भारूड शिल्पे यांच्यामध्ये नेहमीच हिरव्या धुक्याचा माध्यम म्हणून वापर केले आहे. गुप्त काळात वैद्यकीय क्षेत्रातील कामासाठी खालीलपैकी कोण ओळखले जाते? तर सुश्रुता गुप्त काळात वैद्यकीय क्षेत्रात कामासाठी ओळखले जात होते. प्राचीन भारतीय समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती संज्ञा इतर तिघांच्या श्रेणीतील नाही? तर कोसा यांच्या श्रेणीतील ही संज्ञा नाहीये. मलिच्छ कातिका कोणी लिहिली? मलिच्छ कातिका म्हणजे मातीची गाडी ही कोणी लिहिली? तर सुद्रुका यांनी ही लिहिलेली आहे. भारताच्या फाळणीनंतर सर्वाधिक हरप्पन शहरे आणि वसाहती सापडल्या आहेत. तर गुजरात या ठिकाणी सर्वाधिक हरप्पन शहरे आणि वसाहती सापडल्या आहेत. सिंधू खोऱ्याची सभ्यता ही सत्सली आहे असे म्हटले जाऊ शकते. तर ब्रांज युग म्हणून ओळखले जाते. खालीलपैकी कोण दर 5 वाजता प्रयाग येथे धार्मिक संमेलन भरायचे? तर हर्षवर्धन यांच्या काळात रोज 5 वाजता प्रयाग येथे धार्मिक संमेलन भरायचे. राजपुत्र म्हणून गौतम बुद्धांना ओळखले जायचे. तर सिद्धार्थ राजपुत्र म्हणून गौतम बुद्धांना ओळखले जायचे. असंच परीक्षेच्या दृष्टिकोनातून MCQ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.